नमस्कार. पारिजात किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता मटार बटाट्याची तिखट चमचमीत अशी ग्रेव्ही भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत. तुम्ही याला मटार बटाट्याचा रस्सासुद्धा म्हणू शकता. तर पुरीबरोबर, चपाती पोळीबरोबर किंवा गरमागरम अशा भाकरीसोबत किंवा वाफाळत्या अशा भातासोबत ही मटार बटाट्याची ग्रेव्ही किंवा रस्सा अगदी मस्त जमून येतो. तर अशी ही चमचमीत रसरशीत रस्सा भाजी बनवली असताना इतर काही म्हणजेच डाळ, वरण, आमटी किंवा इतर भाजी असं काही बनवण्याची गरज वाटणार नाही. म्हणजेच जेव्हा कधी घाईची वेळ असेल किंवा संपूर्ण जेवण बनवणं कधी शक्य नसेल तर अशावेळी अशी ही रसरशीत मटारची रस्सा भाजी तुम्ही नक्कीच करू शकता. तर अशी ही मटार बटाट्याची ग्रेव्ही म्हणजेच रस्सा भाजी कोणत्याही प्रकारचं वाटण न घालता कशी बनवायची चला तर मग बघूयात. तर या रस्सा भाजीसाठी मी इथे घेतला आहे पाऊण कप ओला मटार. तुम्ही याऐवजी भिजवून घेतलेला हिरवा वाटाणासुद्धा वापरू शकता. त्यासाठी हिरवा वाटाणा रात्रभर किंवा 6 ते 7 तास भिजवून घ्यावा. मटारसोबतच इथे मी घेतला एक मध्यम आकाराचा बटाटा. इथे मी बटाटा सालीसकटच घेतला आहे. तुम्हाला साल काढून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. बटाट्याच्या इथे मी चौकोनी फोडी करून घेतल्यात. तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही त्या कट करू शकता. मटार बटाट्याची रस्सा भाजी मी आज कुकरमध्ये बनवणार आहे आणि त्यासाठी कुकर गरम करत ठेवला आहे. कुकरमध्ये घेऊयात 2 ते 3 टेबलस्पून तेल. तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता तेल गरम झालं की लगेचच आपण घालूयात बारीक चिरून घेतलेला कांदा. तर इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेत. या भाजीमध्ये आपण कुठल्याही प्रकारचं वाटण घालणार नाही आहोत आणि त्याकरिता कांदा आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. तर इथे कांदा आपल्याला 3 ते 4 मिनटं छान असा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची, लो करण्याची काही गरज नाही. आता हा कांदा त्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. आता कांदा मऊ झाला आहे, कलरही चेंज झाला आहे. यामध्ये आता घालूयात 1 चमचा किसून घेतलेलं आलं आणि लसूण. तुम्ही पेस्टसुद्धा वापरू शकता. आता हे सुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्यातील कच्चेपणा निघून जाईल आणि भाजीला छान असा स्वाद येईल. तर इथे आपण आलं लसूण पेस्ट 2 मिनटं छान अशी परतून घेतलेली आहे आणि यामध्ये घालूयात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. तर अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर फोडणीमध्ये परतून घेतल्यामुळे भाजीला खूप मस्त अशी चव येते. त्यामुळे कोथिंबीर फोडणीमध्ये जरूर घाला. तर आता कोथिंबीर फोडणीमध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेला टोमॅटो. तुम्ही या ठिकाणी टोमॅटो किसूनसुद्धा घालू शकता. आता टोमॅटोसुद्धा आपल्याला या फोडणीमध्ये छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता टोमॅटो लवकर शिजावा यासाठी टोमॅटो पुरतंच आपण थोडंसं मीठ घालायचं. तर आता टोमॅटो 1-2 मिनटं परतून घेतल्यानंतर छान असा मऊ झाला आहे. यामध्ये आता आपण काही कोरडे मसाले घालूयात. तर इथे मी 2 चमचे झणझणीत असा मालवणी मसाला यामध्ये घातलेला आहे. तुम्ही तुमच्याकडे असलेला कुठलाही साठवणीतला मसाला, घाटी मसाला किंवा इतर कुठलाही जो मसाला असेल तो घालू शकता. तसंच तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी अधिक करू शकता. यामध्येच आता घालूयात अर्धा चमचा हळद. आता हळद, गरम मसाला हे सगळं या कांदा टोमॅटोसोबत परतून घेत असताना छान असं तेल सुटू लागलं आहे. तर आपण जे काही कांदा टोमॅटो घेतलं होतं ते अगदी बारीक चिरून घेतल्यामुळे काय होतं तर अगदी वाटण जसं आपण घालतो तशा पद्धतीची ही ग्रेव्ही दिसते. तर आता 1-2 मिनटं आपण हे सगळं परतून घेतल्यानंतर यामध्ये आपण घालूयात मटार बटाटा आणि चवीप्रमाणे मीठ. आता मटार आणि बटाट्याच्या फोडी आपण या ग्रेव्हीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनटांसाठी. म्हणजे काय होतं तर ही जी ग्रेव्ही आहे त्या ग्रेव्हीचा पूर्ण स्वाद या मटार बटाट्यामध्ये उतरला जातो आणि आपल्या या भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो. त्यामुळे मटार बटाटा या ग्रेव्हीमध्ये छान असं परतून घेणं महत्त्वाचं आहे. तर एक साधारण 5 ते 6 मिनटं मी मटार बटाटा ग्रेव्हीमध्ये छान असा मंद आचेवर परतून घेतला आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूयात. आता जशी आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी हवी त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं. इथे मी गरम पाणी वापरलेलं आहे. गरम पाणी घातल्यामुळे काय होतं तर भाजीला
भाजीच्या रश्श्याला छान अशी तर्री यायला मदत होते. याला एकदा मिक्स करून घेऊयात आणि खळखळून एक उकळी येऊ देऊयात. तर आता आपल्या या भाजीला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे. याला एकदा मिक्स करून घेऊयात. तुम्ही इथे बघू शकता उकळी आल्यावरच या आपल्या रस्सा भाजीला किती छान अशी तर्री आली आहे. आता कुकरचं झाकण लावून आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. कुकरला शिट्ट्या किती करायच्या हे प्रत्येकाच्या कुकरवर अवलंबून असतं, तर त्याप्रमाणे तुम्ही त्या शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकरला मी 3 शिट्ट्या करून घेतल्यात. कुकरची वाफ गेलेली आहे. आता आपण झाकण उघडूयात. तर इथे आपली मस्त अशी तिखट झणझणीत मटर बटाट्याची रस्सा भाजी बनून तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी तर्री आली आहे या रश्श्याला. तसंच यामधील मटार आणि बटाटासुद्धा मस्त असं शिजला गेला आहे. तर इथे आपली कोणतंही वाटण न घालता तिखट झणझणीत अशी मटार बटाट्याची रस्सा भाजी बनवून तयार झाली आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीची भाजी नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा. तसंच जास्तीत जास्त शेअर करा. पारिजात किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.